नमस्कार. सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे सोडवणं थोडंसं अवघड होऊन बसतं. त्यामुळे मुलांमध्ये अशी सवय दिसली काय कारण आहे आणि त्यावरती त्या दृष्टीने उपाय करणं गरजेचं आहे. लहान मुलांमध्ये अंगठा चोखणं किंवा एखादं बोट चोखणं ही सामान्यपणे आणि बऱ्याच मुलांमध्ये दिसणारी सवय आहे. ती सवय सहजासहजी बंद कशी करावी, लहान मुलांना अंगठा चोखण्याची सवय का लागते, त्याची काय कारणे आहेत आणि त्या दृष्टीने त्यावरती आपण कसे उपाय करू शकतो ह्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही. उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाळ साधारण 2 ते 3 महिना झाल्यापासून तोंडात इतर बोटं किंवा पायाची बोटं, खेळणी, अंथरूण पांघरूण, कपडे पकडून व्यवस्थित तोंडामध्ये घालणं चालू करतं. 2-3 महिन्याचं बाळ अशा पद्धतीने बोट चोखणं सामान्य आहे. बाळ जसं मोठं होईल तशी बहुतांश मुलांची ही सवय आपोआपच बंद झालेली आपल्याला दिसूनही येते. परंतु काही मुलांमध्ये जर 9 ते 10 महिन्यानंतरही ही सवय कायम राहिली तर त्याकडे लक्ष देणं आणि ती सवय बंद करण्यासाठी प्रयत्न करणं मात्र गरजेचं असतं. त्यावेळी त्याचे दात चळचळणं, भूक लागणं, पोट भरणं नसणं किंवा खेळण्याचा तो एक भाग असतो. त्यामुळे 2 ते 8 महिन्याचा बाळ जर ला ही सवय असेल तर त्यामध्ये काळजी करण्याचं कारण नाही. हळूहळू जसे बाळाला दात येतील आणि लहान मुलांना आहार व्यवस्थित चावून खाता येईल, बाळाला भूक लागली आहे हे समजून आहार व्यवस्थित घेता येईल, तशी ही सवय आपसुकच बंद होऊन जाते. यावेळी बाळाच्या हाताची, कपड्यांची आणि खेळण्याची स्वच्छता ठेवणं मात्र गरजेचं असतं, म्हणजे कोणत्याही प्रकारचे होणार नाही. 9 ते 10 महिन्यानंतरचा बाळ जर अशा पद्धतीने बोट निवडून तोंडामध्ये जास्त वेळासाठी चावत राहत असेल तर या सवयीचं काय कारण आहे ते शोधून सवय बंद करण्यासाठी त्या दृष्टीने प्रयत्न करणं मात्र गरजेचं आहे. बाळ तोंडात बोट घालत याची एक ठराविक वेळ पद्धत असते, हे आपण लक्ष दिल्यानंतर समजेल. बाळ ज्या पद्धतीने सतत बोट घालण्याचं असेल त्याचं काय कारण आहे आणि त्या कारणानुसार ती सवय कशी करावी याबद्दल आता आपण माहिती. लहान मुलांना जर सतत अशा पद्धतीने तोंडामध्ये बोट घालण्याची सवय असेल तर दातांची रचना बदलते. दुधाचे दात येण्यामध्ये, पडण्यामध्ये आणि नवीन दात व्यवस्थित येण्यामध्येही विलंब होऊ शकतो. लहान मुलांना पचनाच्या तक्रारी किंवा इन्फेक्शन होण्याचा धोका या सवयीमुळे जास्त राहतो. बाळ जे बोट सतत तोंडामध्ये घालून चोखतो त्या बोटाचाही आकार बदललेला किंवा लहान राहिलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे ही सवय बंद करणं गरजेचंच असतं. बाळाची सवय लहानपणी लवकर बंद केली नाही तर बाळ जसं मोठा होईल तशी ही सवय बंद करणं आपल्यासाठी आणि मुलांसाठी जास्तीत जास्त अवघड होऊन जातं. त्यामुळे जर तुमचं बाळ 10 ते 11 महिन्यांमध्ये सतत बोट चोखत असेल तर त्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. बरीच लहान मुलं बोट चोखण्यासोबतच नख खाणं देखील चालू करतात. ही गोष्ट आणखीनच गंभीरता आणू शकते. बाळ कधी किंवा कोणती ठराविक गोष्ट करत असताना बोट तोंडात घालतं हे पहा. बरीचशी लहान मुलं झोपताना तोंडामध्ये बोट चोखत झोपतात. काही मुलं भूक लागल्यानंतर बोट चोखतात. काही मुलं अभ्यासाला बसल्यानंतर खूप जास्त ताण त्यावेळी बोट चोख चालू करतात. मुलं जर त्यांना करमत नसेल, वेळ जात नसेल, कोणतीही भीती मनात असेल तर अशा वेळी शांत एका ठिकाणी बसून बोट चोखणं चालू करतात. यासारख्या आणखीनही बऱ्याचशा गोष्टी असू शकतात ज्या की तुम्ही स्वतः लक्ष ठेवून शोधणं गरजेचं असतं. प्रत्येक मूल हे वेगळं असतं आणि त्यानुसार त्याची कारणंही वेगळी असू शकतात. प्रत्येक घरातील वातावरण, पालकांचा सहभाग या गोष्टी यामध्ये अवलंबून असतात. मुलांना बोट चोखल्यामुळे खूप रिलॅक्स, शांत, सुरक्षित वाटतं आणि ही सवयच लागून जाते. बाळाच्या सुयोग्य, सुदृढ भावनिक आणि मानसिक वाढीसाठी पालकांनी मुलांसोबत भरपूर वेळ घालवणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, खेळणं, मुलांना वेगवेगळ्या खेळांमध्ये गुंतवून त्यांच्यावर खूप प्रेम करणं, मायेने कुशीत घेणं, कुरवाळणं गरजेचं असतं. मुलांचं सतत बोट चोखणं ही बाळाच्या भावनिक आरोग्याशी संबंधित बाब देखील असते. बऱ्याच वेळा मुलांना जर दातांना आणि जबड्याला काही त्रास असेल, अस्वस्थता वाटत असेल तर अशा वेळी तोंडामध्ये बोट घालून चोखणं चालू करतात. त्यामुळे त्यांना आराम वाटतो. जर तुमच्या निदर्शनास अशी काही गोष्ट आली तर अशा वेळी डॉक्टरांना भेटणं आणि दातांच्या, तोंडाच्या आतील बाजूचा किंवा बाळाच्या बोटांना काही त्रास आहे का याचं कारण शोधून काढणं आणि त्यावरती औषधोपचार घेणं मात्र गरजेचं असतं.
बाळाला जर झोपताना बोट चोखण्याची सवय असेल तर त्यासाठी बाळाच्या तोंडामध्ये चोखणे देऊ शकता किंवा बाळाला फीड देत झोपवू शकता. मुलांना झोपताना कुशीत घेऊन छान गोष्ट सांगत गाणं म्हणत झोपवा. यावेळी देखील बाळ तोंडात घालण्याचा प्रयत्न करत असेल तर बाळाचा हात हातात घ्या आणि बोलत बोलत बाळाला झोपवा. यावेळी बाळाला बोट चोखण्याचं लक्षातही येणार नाही. नियमितपणे अशा पद्धतीने बाळाला जर झोपवलं तर हळूहळू ही सवय नक्कीच बंद होईल आणि बाळ बोट झोपणं विसरूनही जाईल. लहान मुलांना जर भूक लागल्यानंतर बोट चोखण्याची सवय असेल तर प्रत्येक जेवणामध्ये किती वेळ हवा आणि बाळाला भूक किती लागते याचं एक रुटीन ठरवून त्या दृष्टीने तुम्ही बाळाच्या जेवणाच्या वेळा ठरवू शकता आणि बाळाला पोटभर आहार देऊ शकता, जेणेकरून बाळ परत तोंडामध्ये बोट घालणार नाही. बऱ्याच वेळा मुलांना रिकाम्या वेळेमध्ये तो वेळ कसा घालवावा हे समजत नाही. अशा वेळी मुलांची खूप चिडचिड होते किंवा अशा वेळी मुलं स्वतःची साधनं शोधून काढतात. काही मुलांना वेगवेगळे खेळ खेळणं सुचतं तर काही मोबाईल टीव्हीमध्ये व्हिडिओ गेमच्या मध्ये स्वतःला जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही मुलं शांत एका ठिकाणी बसून फक्त तोंडामध्ये बोट घालून चोखत बसतात किंवा नखं खातात. जास्त वेळ टीव्ही मोबाईल पाहत बसणाऱ्या मुलांमध्ये देखील हीच सवय लागण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे साधारणपणे मुलांचं दिवसभराचं एक रुटीन असेल तर मुलांना अशा पद्धतीने वेळ न घालवण्याची चिंता किंवा न करमण्याची चिंता नाही. मुलांना घरातील किंवा मैदानी खेळ व इतर ॲक्टिव्हिटी मुलांसोबत पालकांनी खेळणं मुलांसाठी आनंद आणि रिलॅक्स देणारं असतं. मुलांना गुंतवून ठेवा, विनाकारण एकटं बसवू नका, म्हणजे सवय बंद होण्यासाठी खूप मदत होईल. पालकांनी मुलांकडे दुर्लक्ष करू नका. मुलांसोबत असताना मोबाईल टीव्हीमध्ये गुंतून जाऊ नका. मुलांसोबत वेळ घालवा, त्यांना आपण खास आहोत हे दाखवा, माया करा, कुशीत घ्या, त्यांच्याशी खेळा. मुलांना त्यांच्या नवीन कल्पना विचारात आणि प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रोत्साहन द्या, त्यांची मदत करा. लहान मुलं मानसिक भावनिक दबावात असतील, प्रचंड तणावात असतील, जागा बदलली असेल, जवळची व्यक्ती सोबत नसेल तर अशा वेळी मुलं एकटी पडतात. त्यामुळे सतत बोट चोखणं, नखं खाणं चालू करतात. मुलांना अशा वेळी मानसिक आधाराची खूप गरज असते. त्यावेळी त्यांना माया करा, द्या, भरपूर वेळ द्या, म्हणजे नक्कीच या गोष्टीचाही ही सवय बंद होण्यासाठी फायदा दिसेल. मोठ्या मुलांना याबद्दल प्रेमाने बोलून समजवू शकता, याचे दुष्परिणाम समजावून सांगू शकता. प्रेमाने समजून सांगितल्यास त्यांना वेळ दिल्याने मुलं ऐकतात. मुलांची सवय बंद करण्यासाठी त्यांच्या संगनमताने बोटाला कडू रस किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जे बाजारामध्ये कडवट औषधं मिळतात ती देखील लावू शकता किंवा कपड्याने बोटाला हलकेच बांधून ठेवू शकता. मुलांना न सांगता यातील कोणताही प्रकार करू नका. मुलं अधिक चिडली होतात आणि सवय बंद करणं अधिकच कठीण होऊन जातं. बाळाची सवय बंद करण्यासाठी मिरची किंवा अन्य हानिकारक पदार्थ वापरू नका. त्यांना भीती दाखवू नका किंवा आमिषही दाखवू नका. यामुळे मुलांना तुमच्यासाठी अविश्वास, तिरस्कार होऊ शकतो आणि अडचणी अधिकच वाढू शकतात. लहान मुलं सवय बंद करण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांचं कौतुक करा, प्रोत्साहन द्या. सवय बंद झाल्याचे काय काय फायदे होतील ते सांगा आणि होणारं नुकसान कसं टळलं तेही सांगणं योग्य आहे. मुलाच्या या सवयीबद्दल त्याच्या भावंडामध्ये व इतर लोकांमध्ये खिल्ली उडवू नका, नकारक टीका करू नका. उलट लहान मुलांना एकांतात प्रेमाने कुशीत घेऊन समजावून सांगा, सवय बंद करण्यासाठी आम्ही मदत करू, आपण सगळे प्रयत्न करू, हा विश्वास, सकारात्मकता मुलांना द्या. तुम्ही उपाय सुचवा किंवा मुलांना आपण काय करू शकतो याबद्दलची चर्चा करा आणि योग्य ते पर्याय काढा, म्हणजे मुलंही हे पर्याय नियमितपणे अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करतील. सवय एका दिवसात किंवा एका वेळेस बंद होत असं नाही. हळू थोडा वेळ देऊन प्रमाणात कमी होऊन मुलांना आणि प्रयत्नातून ही सवय नक्कीच बंद करू शकतो. त्यासाठी पालकांनी मुलांना समजून घेणं, मदत करणं, वेळ देणं आणि प्रोत्साहनही देणं गरजेचं आहे. मुलं बोट चोखण्याचं कारण, वेळ, काय परिस्थिती आहे हे लक्षात घ्या. कारण शोधा व उपाय करा. मुलांसोबत वेळ घालवा, खेळा, गोष्टी सांगा, गप्पा मारा. मुलांवर कोणताही दबाव, दडपण, तणाव येणार. मुलांना शारीरिक किंवा भावनिक अडचणीत आहे का हे तपासून पहा. अशा वेळी आवश्यकता असेल तर त्या तज्ज्ञांची मदत घेणंही उत्तम आहे.
मुलांना एकटं राहू देऊ नका. जास्तीत जास्त खेळांमध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतवा. घरातील आणि मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या. मुलांना त्यांच्या वयाच्या मुलांमध्ये खेळू द्या. मुलांच्या भावनिक आणि बौद्धिक विकासासाठी, तणाव कमी होण्यासाठी ही गोष्ट खूप फायदेशीर असते. लहान मुलं ही गोष्ट मुद्दामून किंवा जाणून बुजून कधीही करत नाहीत. त्यामुळे या गोष्टीचं मूळ काय आहे ते शोधून काढा. मोबाईल, टी व्हीमध्ये जास्त गुंतणारी मुलं, एकाच जागी बसून एकटी खेळत राहणारी मुलं यांना ही सवय जास्त लागते. बोट चुकल्यामुळे मुलांना आरामदायक, सुरक्षितची जाणीव होते. मूल लहान आहे तोपर्यंत या सवयी काही वाटत नाही, परंतु जर मूल जसे जसे मोठे होऊ लागते तसे तसे ही सवय हा चिंतेचा विषय बनते. त्यामुळे कमी वयातच ही सवय बंद करण्यासाठी प्रयत्न करा. आत्ता आपण व्हिडिओमध्ये पाहिलेल्या कारणांपैकी कोणतं कारण आहे का, किंवा त्यापेक्षा वेगळं काय कारण असू शकतं का, यावरती विचार करा आणि ती सवय त्या दृष्टीने सोडवण्यासाठी प्रयत्न करा. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायलाही विसरू नका. त्यासोबतच असेच बाळाच्या विकासातील उपयुक्त माहितीचे व्हिडिओज या चॅनलवरती पाहत राहण्यासाठी सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन पालकांसोबत या चॅनलवरील व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. परत भेटूया उपयुक्त माहितीसह. धन्यवाद.